सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा कौटुंबिक खर्च वाढल्यानं तुमच्यावरती मानसिक दबाव येईल, ज्यामुळे तुम्ही काही काळासाठी अस्वस्थ व्हाल. व्यवहार करण्यासाठी मात्र आजचा दिवस चांगला नाही, खास करून आर्थिक व्यवहार. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांना समजून घेण्याची तुम्हाला संधी मिळेल. सांसारिक दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी थोडासा वेगळा राहील. मुलांच्या वैवाहिक जीवनातील अडथळे आज दूर होतील, त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यापारी लोकांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील. लाभाच्या नवनवीन संधी मिळतील. व्यवसायाचा कोणताही सौदा फायनल जर तुम्ही करणार असाल तर दबावाखाली येऊ नका, तुम्हाला नुकसान होईल. विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये काही नवीन संधी मिळतील. कलात्मक क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांची प्रतिष्ठा आज वाढेल. सासरच्या लोकांकडनं पुरुष मंडळींना आर्थिक लाभ होतील. आज तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल. वैवाहिक जीवनामध्ये तुमचं जीवन आनंदी राहील. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुमच्यासाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यवसायामध्ये काही रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला कामामध्ये कठोर परिश्रम करावे लागतील. तुमची रखडलेली कामं तुम्ही पुढे ढकलू नका, नाहीतर तुम्हाला नुकसान होईल. जोडीदाराची तब्येत आज बिघडू शकते. तुम्हाला आज धावपळ करावी लागेल. तुमचे पैसे देखील खर्च होतील. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला राहील. आज व्यापारी लोकांचे अडथळे दूर होतील. आज कुणाच्याही दबावाखाली येऊन कुठलाही निर्णय तुम्ही घेऊ नका, नाहीतर त्याचे भविष्यामध्ये तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. आज तुम्ही आई वडिलांची सेवा करण्यामध्ये तुमचा वेळ घालवाल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी करिअरमध्ये तुम्ही चांगली प्रगती कराल. कुटुंबातील काही सदस्यांमध्ये अडथळे येतील. नशिबाची तुम्हाला साथ मिळेल, ज्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही. मुलांकडनं तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबासोबत तुम्ही आज वेळ घालवाल. आईकडून तुम्हाला आदर मिळेल. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित वादामध्ये तुम्हाला यश येईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही ओळखीच्या कोणाकडेही मदत मागितली तर तुम्हाला ती अगदी सहज मिळेल. कर्ज घेण्याचा तुम्ही अजिबात विचार करू नका, कारण ते कर्ज फेडताना तुम्हाला प्रचंड मनस्ताप होईल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. पार्टनरशिपमधील व्यवसाय आज तुम्हाला नफा देईल. तुमच्या कुटुंबामध्ये थोडेसे वाद होतील, त्यामुळे बोलण्यामध्ये सौम्यता ठेवा, नाहीतर नात्यामध्ये तेढ निर्माण होऊ शकते. आज तुम्ही कुटुंबासोबत तुमची संध्याकाळ घालवाल. तुम्हाला वडिलांकडनं आज फार प्रेम मिळेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कोणतंही काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमच्या आवडीचं काम तुम्हाला मिळेल. नवीन व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. वैवाहिक लोकांसाठी चांगले विवाहाचे प्रस्ताव येतील. नोकरीच्या दिशेनं काम करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज तुमचे पैसे खर्च कराल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला
दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. कामाचा ताण तुम्हाला मानसिक तणाव देईल. जवळच्या मित्राच्या मदतीनं तुम्ही आज आयुष्यामध्ये पुढे जाल. आज तुमचे काही पैसे देखील खर्च होतील. तुमचे शत्रू व्यापारामध्ये नुकसान करतील. रखडलेलं काम पूर्ण करण्याचा तुम्ही आज मनापासून प्रयत्न कराल. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळेल. आज तुम्ही कोणतंही काम कराल तर त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल. नवीन व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज पार्टनरशिपमध्ये कोणताही व्यवसाय जर केला तर तुम्हाला काही अडथळ्यांना सामोरं जावं लागेल. तुम्ही आज बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. सासरच्या व्यक्तीशी तुमचा वाद विवाद होऊ शकतो. तुमच्या विवाहातील अडथळे आज दूर होतील. कुटुंबातील लहान मुलांसोबत तुम्ही आज मजा मस्ती कराल. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. कामाचा ताण तुम्हाला थोडासा मानसिक ताणतणाव देईल. जवळच्या मित्राच्या मदतीनं तुम्ही पुढे जाऊ शकता. आज नोकरदारांना पदोन्नती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये अचानक मोठा धनलाभ होईल, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढेल. कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा आज पूर्ण होतील. कुटुंबातील समस्या सोडवण्याचा तुम्ही आज प्रयत्न कराल. भविष्यामध्ये तुम्हाला मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना आज उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. तुम्ही पार्टनरशिपमध्ये एखादा व्यवसाय केला तर तुम्हाला नफा होईल. तुमचा माहेरच्या लोकांशी वादविवाद होऊ शकतो. आज तुम्ही थोडंसं तुमच्या डोक्यावरती शांतता ठेवा. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला जोडीदाराचं पूर्ण सहकार्य मिळेल. विवाहयोग्य असणाऱ्या लोकांना चांगले प्रस्ताव येतील. कुटुंबातील सदस्यांची तुम्हाला मान्यता मिळेल. नोकरीच्या क्षेत्रातील समस्या संपुष्टामध्ये येतील. धार्मिक प्रवासाला गेल्यानं तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. कुटुंबासोबत काम केल्यानं तुम्हाला फायदा होईल. भविष्यामध्ये तुम्हाला मात्र मोठ्या समस्यांचा सामना निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा तुम्ही आज पूर्ण करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी मोठा दिवस असेल. त्यांना चांगले यश मिळेल. नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळतील. भविष्याची चिंता मात्र तुम्हाला सतावेल. भावंडांसोबत काही मतभेद असतील तर ते संपुष्टामध्ये येतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मात्र सावध राहावं लागेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरगुती स्तरावरती काही शुभ कार्यक्रम तुम्ही आयोजित कराल. कुटुंबातील सदस्य आज थोडे व्यस्त राहतील. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तुमचं प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांना थोडासा तणावाचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराशी तुमचे वाद होऊ शकतात. तुम्हाला आज उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतील. राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आज यशाचा दिवस राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.